ऑनलाईन प्रेक्षक जर आपण आकडा पाहिला ना अजूनपर्यंत, तर अजूनही बरेच ऑनलाईन प्रेक्षक आहेत या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद लुटतात. जवळजवळ एक 800 ते 900 ऑनलाईन प्रेक्षक बघा या स्पर्धेला पाहतात. हा क्रेज आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. त्यामुळे कुठेही जाऊ नका, स्पर्धा पाहत राहा. आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा पहा हौशे गवशे 900 हौशे गवशे हे सगळ्यांना माहिती आहे. 900 खऱ्या अर्थानं ते सुद्धा असतात, कारण त्यांना मैदानामध्ये काय चाललंय, कोण हारलंय, कोणी बॅटिंग केली, कुणाला मॅन ऑफ द मॅच, काही फरक नसतं. आपल्या धुंदीमध्ये ते असतात आणि असणं गरजेचं सुद्धा आहे. कधी कधी आपल्याला सुद्धा स्वतःला वेळ देणं तितकंच गरजेचं असतं खरं तर. कारण आपण सातत्यानं पाहत असतो जयेश सर, कधी कधी या बिझी लाईफ मध्ये आपल्याला वेळ द्यायलाच आपण विसरतो. आणि सध्याच्या घडीला फोन आहे ना, तो मोठा दुश्मन आहे. खोटं बोलण्याचं साधन काय असेल ना, ते फोन. तुम्ही कोणालाही फोन करा, बघा आलोच 2 मिनिटात आहे, आपण समजून जायचा, प्रॉपरली समजून जायचा. 15 मिनिटं लागतील त्या माणसाला. कारण फोन हे सध्या एकमेव असं साधन आहे ना, खोटं बोलण्याचं मोठं साधन आहे. कुणालाही तुम्ही फोन करा, 10 मिनिटं बोलला ना समजून जा 20 मिनिटं लागणार आहेत. आत्ता जर बोलला मी गव्हाण फाट्यावर आहे, समजून जायचा पनवेलवर ना जस्ट निघाला हा माणूस. आणि जर घरी आहे बोलला ना, समजून जायचा हा कुठेतरी बाहेर आहे. या गोष्टी सध्या आपण खूप पाहतो, परंतु हरकत नाहीये. स्पर्धा अतिशय चांगली आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये आता मात्र या स्पर्धेला आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. एका बाजूला फलंदाजी करणारा संघ नांदगाव आणि त्यांना मात्र प्रत्युत्तर करण्यासाठी रायगड मधला नामांकित संघ, गोलंदाजचा तोपखाना म्हणून ओळखला जाणारा संघ आपण पाहतोय, अर्थातच बामणडोंगरी संघ. चला आपण पुन्हा एकदा पहिल्या सत्रासाठी चार षटकांची मॅच आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं, दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. सामना सुरुवात पुन्हा एकदा आदित्य पाटील सज्ज होणार. समोर मनीष कुटले. पहिला बॉल टॉस केला, बॉलला गुडले स्पॉटवर पडल्यानंतर बॉलने हरकत घेतली, थोडस वळला आणि त्यानंतर थोडीशी उंची सुद्धा गाठली. विकेट किपरचे हात त्या ठिकाणी आपण पाहतोय. संदेश पाटील, तकदीर पाटीलचे बंधुराजे आपण पाहतोय. संदेश पाटील, पहिला बॉल डॉट पाहिला आपण. अमरदादा म्हात्रे यांचं जर्सीवरचं नाव. बॉल हवेत आहे, फटका फसलाय, परंतु खेळाडू इथे मात्र ऑलमोस्ट अफलातून क्षेत्ररक्षण. चौकार जरी आला परंतु एफर्ट्स अफलातून होते. मिसफील्ड झाली खरी तर, परंतु चौकार आलाय. काय प्रयत्न होता तिथपर्यंत पोहोचणं, हेच खूप होतं. त्या चेंडू पर्यंत संदेश बघा सगळ्यांनीच कौतुक केलं, कारण प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे बाहेरून दुरून डोंगर साजरे. मित्रांनो, आपल्याला वाटतं की बॉल अडला असता, थांबवला असता, परंतु नाही, चौकार येतोय. संख्येचा श्री गणेशा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट्सने पुन्हा एकदा गोलंदाज पाहतो आपण. आदित्य पाटील यॉर्कर पुन्हा एकदा समोर टाकला. हाताची बोट चेंडूवरनं फिरवली, चेंडूने पडल्यानंतर हलकीशी गिरकी घेतली आणि उर्वरित काम विकेट किपरने केलं. डॉट बॉल येतोय. तुम्हाला आदित्यला खेळायचं आहे ना, तर फ्रंटफूटचा वापर करावा लागेल. तुम्ही जागेवरून जर खेळलात तर मात्र आदित्य आपलं काम करत राहील. त्यामुळे फलंदाजाला सुद्धा पॉपिंग क्रीजचा वापर करावा लागेल. आणि आता करणार का? चेतन कुठले स्ट्रायकिंगला खेळाडू पाहतोय. आणखीन एक पुन्हा एकदा पहा, चेंडू पडल्यानंतर जणू काय फलंदाज मैदानामध्ये नाहीच आहे आणि हा खेळ सध्या चालू आहे. ही मॅच फक्त आणि फक्त आदित्य आणि विकेट किपरच्या मध्ये चालू आहे. आणि मनीष कुटले सध्या सांगतायत कशा प्रकारे चेंडू येते, काय करायचं मित्रा तुला, हे गरजेचं आहे, हे महत्वाकांक्षी आहे. नॉन स्ट्राईक एंडला फक्त आणि फक्त उभं राहून चालत नाही मित्रांनो. तर कधी कधी ह्या गोष्टी सुद्धा तुमचं कर्तव्य आहे, ते करावे लागेल. 4 चेंडू झालेत, 4 धावसंख्या झाल्यात. पहिलं षटक प्रगती पथावर, P1चं षटक. आदित्य पाटील गोलंदाज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट्स. आदित्य आणखीन एक समोर टाकला होता बॉल पडल्यानंतर. खरं तर बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतो अजिबात फ्रंटफूटचा वापर नाही. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क या 2 गोष्टी आयुष्यामध्ये तुम्हाला पाहिजेच पाहिजे, नाहीतर मग तुमची जीवाची घालमेल होते. या दोन्ही गोष्टी पाहिजे, सातत्याने आपण पाहतो. आणि सध्या फुटवर्क अजिबात पाहायला मिळत नाही.
मी मागाशी सुद्धा म्हटलं फुटवर्कचा वापर महत्वपूर्ण राहतो. थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल केले. संदेश गोंडली खऱ्या अर्थानं डॉनच्या भूमिकेमध्ये होते. त्यांना थोडस डीप एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणलंय. सर्कल मध्ये तडियात सर्कल P1चे षटक. सरकार नियमानुसार फक्त 2 खेळाडू बाहेर राहतील. आंतरराष्ट्रीय नियम आहे खरं तर. आणि सध्या 2 खेळाडू तुम्हाला बाहेर दिसत. चला बामणडोंगरे टीम थोडस स्पीडअप करा प्लीज. आजची शेवटची रजनी आहे. थोडस स्पीडअप करा. सर्व खेळाडूंना विनंती आहे राहील खरं तर. लकी ड्रॉ केला जाईल. चांगला बॉल. शेवट सुद्धा डॉट बॉलने केलाय. एक चौकार वगळला तर मात्र अफलातून षटक राहिलं. नाव आहे पहिलं षटक ज्याने हाताळलं आदित्य पाटील. ज्याने षटक हाताळलं. चेंडू हाताळले 6. एक मिसफिल्डचा चौकार वगळला तर सगळे चेंडू डॉट आणि धावा झाल्यात. एक चेंडू समाप्ती. नांदगाव संघ बिनबाद 4 धावा. या ठिकाणी जितक्या लवकर संपवता येईल तितक्या लवकर संपवून काहीच गरज नाही टीम मीटिंग घेण्याची. कारण तुमचे फ्रंटलाईन गोलंदाज 4 आहेत. रोटेशन कसं झालं तरी हरकत नाही. परंतु बघा लगेच टीम मीटिंग घ्या. संदेश गोंधळी त्यानंतर ओमकार त्या ठिकाणी होते. कॅप्टन होते. बराच विचार केला आणि त्यानंतर अध्यक्ष ठरवण्यात आलं. अध्यक्षपद दिलंय मात्र आता या षटकाचं. कल्पेश ठाकूर. कल्पेश ठाकूर हा गोलंदाज निवडण्यात आलेला आहे. काय गेम प्लॅनिंग असेल. 2 फ्रंटलाईन गोलंदाजे असताना कल्पेश ठाकूरला का गोलंदाजी. काय गेम प्लॅनिंग असेल. सिंपल आहे. दोन्ही उजव्या हाताचे खेळाडू आहेत. म्हणून पुन्हा एकदा जर डावकुऱ्याचा गोलंदाज चाललाय कदाचित मी माझं मत मांडतोय तर लेफ्टी गोलंदाज आहे त्याला का नाही काढावं आपण. ही प्लॅनिंग असू शकते कदाचित. कल्पेश ठाकूर एक लेफ्टी गोलंदाज जर चाललाय त्याचे डॉट बॉल आलेत तर आणखीन एक त्याला सुद्धा गोलंदाज देणार आहोत तर ही दुसरी आपण देऊन बघूया. ही कदाचित गेम प्लॅनिंग असू शकते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट्स. पहिला बॉल हाफ ट्रॅकर त्याला मात्र फेकून दिलाय. बराच काळ शांत होता परंतु फार काळ शांत राहिला. मी काय संत नाही. दाखवून देणारे फलंदाजी. मनीष कुटले ऑन अ फायर. ठोकलाय षटकार. सरपंच चषक ठेवलाय भारी आज या करळ गावाला. आयोजक अरविंद तांडेलचं नाव लागलंय का जायला. बामणडोंगरी संघाचं नाव लौकिक आहे सगळ्यांना माहिती आहे. परंतु नांदगाव सुद्धा कमी नाहीये मित्रांनो. नांदगाव संघाने सुद्धा भल्या भल्या टीमला पाणी पाजलंय. यात तिळमात्र शंकाने आणि आज सुद्धा सुवर्ण संधी आहे. त्यासाठीच चाललाय आटापिटा. आणि मनीषने सुद्धा सांगितलं तुम्ही टॉपचे आहात ना आज मग आम्ही टॉपच्या ठोकणार. आणि हे दाखवून देणार फलंदाजी. पहिला षटकार आलाय. कल्पेश्वर दडपण आहे. समोर टाकला होता बॉल. नंबर 2 षटकार नंबर 2 मनीष कुटले ऑन अ फायर. हा सुपुत्र पाहतो आपण. खर तर शांत असतो नेहमी. एक चॉकलेट बॉय म्हणून त्याची भूमिका असते परंतु त्यानं सांगून दिलं. बॅटने उत्तर दिलंय. पुष्पा नाम सुनके फ्लावर समजा क्या फायर रूम आहे. आणि आता तीच फायरिंग चालू आहे बघा. नांदगाव संघाचा हा वंडर बॉय चॉकलेट बॉय मनीष कुटले. 2 षटकार आलेत. हिज ऑन अ हॅट्रिक. तिसरा येणार का. एस सरळ बॅटने आलेले आहेत. रिव्हर्स साठी सुद्धा जाणला जातो खेळाडू. ओ इथे मात्र ड्रिप झाला. बॉल खाली राहिला. चांगला बॉल हाताळला. खरं तर मी मगाशीच म्हटलं 4ही फ्रंटलाईन गोलंदाज आहेत. मात्र शंका नाही परंतु अटॅक कुणाला तरी होणार. हे तेजस मात्रेने पूर्ण टीमला चांगलं माहिती होतं कुणाला तरी अटॅक करणारच होतं. ओ जागा बनवली. शफल झाले. इथे मात्र बघा बॉल अडवलाय. चिकू मात्र त्या ठिकाणी होतं. ओमकार चांगला बॉल अडवला.
काही धावा नक्कीच वाचवल्या. खरं तर बॅट मध्ये आला नाही, अगदी टॉपेज लागला, थोडासा गती परिवर्तन केला होता. अगोदर ठरवलं होते, शफल झाले होते, त्यानंतर मात्र फायनलचं क्षेत्र क्लिअर करण्याचे मनसुबे दाखवले. स्लोवर बॉल पिक केलाय. इथे मात्र पहा, दोन चेंडू आले डॉट. पुन्हा एकदा मनीषने आपलं आक्रमण चालू ठेवलंय. षटकार नंबर 3 ठोकला षटकार. षटकाराच्या सहाय्याने आपण धावसंख्या मात्र झपकन पुढे गेली आणि आता नांदगाव संघाचे पाठीराख्यानं सुद्धा याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे ते आदरणीय सन्माननीय महेशजी कडूसाहेब सोनारी यांचं आगमन आपल्याला या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळते. एक दमदार पर्सनॅलिटी म्हणून त्यांची ओळख आणि क्रिकेटला प्रोत्साहित करणारं नाव आदरणीय सन्माननीय महेश दादा कडू. आदरणीय सन्माननीय महेशजी कडू साहेब, भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आदरणीय सन्माननीय महेश दादा कडू यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. शेवटचं षटक आहेत आणि सन्माननीय आदरणीय या ठिकाणी महेश दादा कडू. खरं तर रायगड मधली मोठी स्पर्धा रायगड प्रीमियर लीग, त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून या ठिकाणी एक अग्रगण्य असलेलं नाव आदरणीय महेश दादा कडू यांचं शुभ आगमन पाहायला मिळतं. राजकारणातील खऱ्या अर्थानं आपण पाहतो वजीर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, असं आदरणीय व्यक्तिमत्व महेश दादा कडू. त्यांचं आगमन. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतं तुम्हाला. पहा, 3 षटकार आलेले आहेत. कधी कधी जर आपण जेवायला गेलो, भूक लागली ना मित्रांनो, तर समोर ताट असलं ना सगळं संपवायचं ना, हळूहळू खायचं, आणि तेच पाहायला मिळतंय तुम्हाला. इथे 3 षटकार आले होते, त्यानंतर मात्र मोह आवरला खरं तर, आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. एकूण धावा आपण पाहतो 2 षटकांची समाप्ती, बिनबाद 23 धावा. सर, खरं तर लाईव्ह मॅचेस आहेत, पण प्लीज वेळ वाचवा. त्याच्याकडे फ्रंटलाईन बॉलर आहे, फक्त आणि फक्त तुम्हाला त्यांना इन्व्हिटेशन द्यायचं आहे. चितखोत आहेत, आज गोलंदाज भरपूर आहेत. खरं तर स्पेअर गोलंदाज सुद्धा तुम्ही जर बघितलं तर भानुदास मात्रे सुद्धा आहेत, यंगस्टर आहेत गोलंदाज. आणखीन 2 एक अंडर 19चा सुद्धा यंगस्टर सध्या टीम मध्ये गोलंदाज. क्रिशला तुम्ही पाहताय, परंतु सध्या चोप्रा आर्चरकडे चेंडू सोपवलाय. आता मात्र मॅच सध्या जर पाहिली ना आपण, तर ही नांदगाव बामणडोंगरी मॅच राहिल्या नाही मित्रांनो, कारण सध्या तुफानी फॉर्म मध्ये खेळाडू 6 मध्ये 19 बनवल्यात मनीष कुटले, आणि समोर चांगला गोलंदाज तेच तर्रार जीत खोत. पहिला बॉल ही लढत, पहिला बॉल. इथे मात्र पहा पंचांचा इशारा, ओव्हर स्टेप, एक पाऊल पुढे एक्स्ट्रा झालाय मित्र म्हणेन. G24 ची टॅगलाईन आहे खरं तर, रहा एक पाऊल पुढे. जीतने ती फॉलो केली. ओव्हर स्टेप झालेत आणि ओव्हर स्टेप झाले, नो बॉल. उघडा डोले पहा नीट, पुढील बॉल असेल फ्री हिट. मुक्का चंदन घिसमेरे नंदन, या चेंडूवर मात्र मोठा फटका येणार का? मुक्त फटका खेळण्याची सुवर्ण संधी. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेचून मारलाय. फ्री हिट आहे, रनआउटचाच फक्त विकेट्स मिळेल. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. परंतु 2 धावा आल्यात, 2 धावा आलेल्या आहेत. एकटा लढतोय पहा, वन मॅन शो. एकटा लढतोय आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. हे टी शर्ट का घातले मी? गावाचा स्वाभिमान, अभिमान आणि गावाची आण बाण शान म्हणून एकट्याने जबाबदारी घेतलेली आहे. एकटाच आहे ना, एकटाच काफी आहे हे दाखवून देणारे फलंदाजी मनीषशी आपण पाहतोय. स्लोवर बॉल चेक केला शॉटला. यावेळी मात्र थांबलेत खेळाडू. चेर घेण्याचा निर्णय सुद्धा केला नाही आणि थ्रो सुद्धा रॉंग एंडला केलाय. गोलंदाजी एंडला थ्रो करणं गरजेचं होतं. आणखीन 2 धावा. गुड बॅटिंग, चांगली गोलंदाजी आणि
खरं तर फलंदाजांनी मला प्रभावित केले. बघा षटकार चौकार सगळेच घेतात परंतु एकेरीला दुहेरीमध्ये सुद्धा कन्वर्ट केले. चांगली फलंदाजी, दमदार फलंदाजी. अतिथी मंचावर आमचे सर्व मान्यवर विराजमान झालेले आहेत, त्यांचा सुद्धा शब्द सुमनाने प्रथमतः सहर्ष स्वागत. स्क्रीनवर सध्या तुम्ही पाहताय राजकारणातील मोठं नाव, सोनारी गावात खऱ्या अर्थानं काया पलट करणारे, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटला धर्म मानणारे आणि सातत्यानं क्रिकेटला फॉलो करणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आज त्यांचं शुभागमन पाहायला मिळतंय. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. राईट ओव्हर द विकेट्स जीत खोत. पुढचा बॉल. ओ स्लॉट मध्ये बॉल होता, नाराज असेल मनीष, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. ओ इथे मात्र क्षेत्रक्षण खराब झालंय. चीकू त्या ठिकाणी आता मात्र पुन्हा पाहतोय. पहा असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये दबाव ही अशी गोष्ट आहे ना, दिसतो ना, कधीच दिसत नाही मैदानामध्ये परंतु तो असतो आणि तोच पाहायला मिळाला. वन ऑफ द बेस्ट फिल्डर या टीमचा चिकू, त्याच्याकडनं झाली चूक. छोट्या छोट्या चुका तुम्हाला मात्र मोठ्या गोष्टींकडे खिचून घेत असतात. पहिला बॉल नो बॉल, त्यानंतर 3 दुरी आल्यात, 6 धावा आल्यात, 30 धावा लागल्या धावपटलावर. तिसरं षटक प्रगती पथावर. बाहेर काढला बॉल, लेग ब्रेक हाताळला, स्लोवर गती परिवर्तन बरंच काही या चेंडूच्या माग केलं होतं जीत खोतनं. बघा वेगानं काय होत ना, जीतला माहितीये चला आता प्लॅन बी, दुसऱ्या प्लॅन वर जाऊया. तेच केलं जीतनं. डॉट बॉल हाताळलेला आहे, यासाठीच गोलंदाज आहे. व्हेरिएशन, पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं क्रिकेटमध्ये कित्येक वेळेला म्हटलं जातं. राईट ओव्हर द विकेट्स. पुढचा बॉल, आणखीन एक स्लोवर बॉल, लगातार दुसरा स्लोवर बॉल. यावेळी मात्र मनीषला वाटलं सुद्धा नव्हतं की स्लोवर बॉल येईल, परंतु हेच तर गंमत आहे. तुमच्या माइंड सोबत खेळणारी गोलंदाजी सध्या तुम्ही पाहताय. मनीष सारखा 30 धावा लागल्यात धावपटलावर. शेवटचा बॉल असेल. 30 धावा झाल्यात. मनीषला सुद्धा माहिती आहे 45-50 मला बनवायचे आहेत. डेफिनेटली हेच मनात चाललं असेल, त्यासाठी एक मोठा फटका अपेक्षित आहे. ओ अपेक्षित होता, परंतु इथे मात्र बघा डिमांड होती, सप्लाय सुद्धा केलंय आणि मात्र शेवट केलाय गोड षटकारानं. 3 षटकाची समाप्ती. धावा झाल्यात 36. पाणी घेऊन जा. नाव लागलंय गाजायला, आयोजक अरविंद तांडेलचा नाव लागलंय गाजायला, आयोजक सूरज तांडेलचा नाव लागलंय गाजायला. अरविंद तांडेल माजी सरपंचाची 27 चषकाला, आणि अरविंद तांडेल आल्यात सामन्याला. अरविंद तांडेल सरपंच चषक 2026 हा थाट तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं आलेल्या सर्व मान्यवर आणि क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. अंतिम रजनी, शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो. काही मॅची उरल्यात, त्यानंतर आपण बक्षीस वितरण हा कार्यक्रम करू. त्यामध्ये वैयक्तिक बक्षिस सुद्धा अनेक बक्षिसं आहेत. स्वप्नातली बाईक कुणाला मिळेल, कुणाच्या घरी स्पिनिंग बाईक जाईल, खऱ्या अर्थानं वैयक्तिक बक्षिसं. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक ही बक्षिसं असतील. आणि त्यानंतर मात्र एक आकर्षक पहिलं, दुसरं आणि तिसऱ्या क्रमांकाचं सुबक असं खऱ्या अर्थानं चषक पाहतो आपण. ओमकार नाईक, रफ्तार का सौदागर. चेतन कुठले बऱ्याचशा कालावधीनंतर ऑन स्ट्राईकला आलाय. ओ बॉल पडल्यानंतर आज चेतनने नाराज केलंय. डबल माइंड मध्ये दिसला चेतन. स्ट्राईक घेण्यासाठी खऱ्या अर्थानं तुमच्याकडे सुद्धा ती ताकद आहे. अजूनपर्यंत विकेट्स गेल्या. चला जितकं लवकर होईल तितका नांदगाव संघाला सुद्धा विनंती करतोय. कॉन्फिडन्स बिल्ड केलाय. खरं तर मनीषने सांगितलं की तू सुद्धा मारू शकतोस, काही गरज ना सिंगल घ्यायची. स्पष्टपणे पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. थोडस कॉन्फिडन्स बूस्टर दिलाय त्याला, खऱ्या अर्थानं ORS दिलाय. हो यावेळी मात्र ऑन दी अप खेळलेत. स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. ओ बॉलनी वे नको त्या ठिकाणी ऑकवर्ड बाउन्स झालं होतं आणि एक धाव खऱ्या अर्थानं एकच धाव घ्यायची आहे. विकेट्स अजूनपर्यंत गेले नाही, परंतु मनीषने बघा मगाशी गाणं सुद्धा डीजेने लावलेलं, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, आणि दोस्ती तोडली नाही. कारण मनीषने धावा फक्त बनवल्या तर चेतनच्या ना खात्यातल्या सुद्धा धावा बनवल्यात. 13 चेंडू खेळला, 31 धावा बनवल्यात आणि आता मात्र उर्वरित जे 4 चेंडू आहेत ना ते सुद्धा त्यालाच खेळायचे आहेत. ओमकार नाईक गोलंदाज तुम्ही सध्या पाहताय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत.
अटॅम ओव्हर द विकेट्स. मनीष बॉल हवेत आहे, उंची भरपूर गाठली. एअर हॉस्टेसला हॅलो बोलून येणारा चेंडू तुम्ही पाहिलात आणि इथे मात्र लँड केलाय सरळ चिकूच्या हातामध्ये. पहिला धक्का. मनीष कुठले जेलबाद. करली आणि इनिंगला फिनिश करण्याच्या नादामध्ये खर तर बाद झाला. बॅट टर्न झाली, एक्स्ट्रा बाउन्स आलं आणि बॅटला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं जे एलिव्हेशन हवं होतं ते मिळालं नाही. उंची जास्त होती, परंतु क्रिकेटमध्ये म्हणतात ना मित्रांनो, उंचीचे नाही लांबीचे नंबर असतात. लांब मारलात चेंडू तर षटकार जाऊ शकतो, उंच मारलात तर मैदानामध्ये अटकू शकतो. तेच झालं खरं तर. ओमकार नाईक या खेळाडूच्या खात्यामध्ये एक विकेट आली. एक विकेट खऱ्या अर्थानं हवी होती. ब्रेक थ्रू मिळवलाय कधी बघा, चौथ्या षटकामध्ये. आणि आता मनीष फडके एक अष्टपैलू खेळाडू, या संघाचा महत्वाचा खेळाडू, रीड की हड्डी म्हणू शकतो आपण, तो सध्या ऑन स्ट्रायकेडला. 2 मोठे फटके आले तर मॅच बनून जाईल सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज. शफल झाले, जागा बनवली, ऑफस्टमच्या बाहेर बॉल नाही. पंचांकडनं अपील झाली होती, खरे तर जागा बनवली होती. प्रयत्न अथोनात केले होते, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाही. पहा, पहिला चेंडू डॉट बॉल खेळतो. 37 धावा धावपटल्यावर लागलेत. नांदगाव संघाच्या बाजूने विचार केला तर अवघे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता या 2 चेंडू मध्ये किती धावा बनवतील. ओमकार नाईक एक धावा उगे खर्च केली. पहा, ऑफस्टमच्या बाहेर काय कमबॅक केलंय बघा. थांबून ठेवलंय. डगआउट मधून सुद्धा आवाज दिला जातोय, कारण प्रत्येक डॉट बॉल हा अक्षरशः सुईसारखा टोचणारा आहे. आता मात्र कारण धावा कमी बांधल्यात, त्यांना माहिती आहे समोर ताकदीचा संघ आहे. 45-50 बनले असं तर डेफिनेटली मॅच फाईट होईल, परंतु अजून वेळ गेली नाही. एक मोठा फटका आला तरी सुद्धा एक सन्मानजनक धावसंख्या बनू शकते. मनीष नाही, बॅटला सुद्धा स्पर्श झाला नाही. 3 चेंडू लगातार डॉट आणि काय कमबॅक करणारं षटक हाताळलंय. 6 चेंडू मध्ये अवघी 1 धाव खर्च केली, 1 विकेट सुद्धा. गोलंदाजी आवडली असं तर खरंच टाळ्या व्हायला हरकत नाही. ओमकार नाईक आणि 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या बनल्या 37, 1 बाद. 38 धावसंख्येचं आव्हान बामणडोंगरी संघासमोर ठेवलंय. टार्गेट असेल खऱ्या अर्थानं 24 चेंडू 38 धावा. चला आपण लकी ड्रॉ टॉस साठी या. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचं आहे प्लीज. पुढील मॅचच्या टॉस साठी या. अक्षय स्मृती मरुवाई विंधणे आणि त्यांच्या विपक्ष आरसीसी पेठ. अक्षय स्मृती मरुवाई विंधणे आणि आरसीसी पेठ संघाचा संघनायक. चला आकाश पाटील आणि आरसीसी पेठ जिशान बंटी. चला या. स्टँडिंग कॅप्टन आज कुणी असू द्या, टॉस महत्वाचा आहे. येस आलेले आहेत. चला आपण टॉस कडे वळणार आहोत पुन्हा एकदा. चोवीस चेंडू 38 धावा. मॅच कडे आपण पुन्हा एकदा लक्ष वळतोय. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर सरपंच चषक 2026 या स्पर्धेमध्ये आज अंतिम रजनी आणि खऱ्या अर्थानं सर्व खेळाडूंनी आपापले कामगिरी चोख बजावलेली आहे. विंधने संघ खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपण पाहतोय आज त्यांच्या नशिबात ट्रॉफिकच मिळालेली आहे. अवघी 5 मिनिटं. खरं तर सोहेल विनंती असेल 5 मिनिटं फक्त प्लीज. आपण सुद्धा थांबा प्लीज. इथं या 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 वर या प्लीज. सोहेल आपण पाहतोय लांबून संघ आलेला आहे आणि आज ट्रॉफीची अपेक्षा त्यांनी सुद्धा ठेवलेली आहे. प्रत्येकाला हवीशी स्पर्धा, सगळ्यांना खेळायची हवीशी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. कारण 3 दिवसांचं 3 रात्रींचं हा समूह पकडून आपण या स्पर्धेचा कालावधी जर पाहिला तर फक्त एका दिवसामध्ये अर्थातच एका रजनीमध्ये 8 संघांना फक्त प्राधान्य दिलं होतं. पहिला सामना 5 षटकांचा, तदनंतर दुसरा सामना 4 षटकांचा आणि त्यानंतर सुद्धा सेमीफायनलचा सामना जर आपण पाहिला
तो सुद्धा टॉप 3 मध्ये जाणारा सामना तो सुद्धा 4 षटकांचा झाला. हा इतिहास आहे, हे वैशिष्ट्य आहे या मॅचचं. बरेचसे वैशिष्ट्य आहेत कारण स्पोर्ट्स बाईक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. 8चा पोल आणि आजच्या रजनीमध्ये सुद्धा तुम्ही पाहता अवघ्या 8चा पोल. त्यामुळे स्पर्धेचं वैशिष्ट्य आणि कौतुक करावं तितकंच कमी आहे. आपण मॅच कडे वळणार आहोत. टॉस सुद्धा नक्कीच होईल. विंधणे संघ थोडासा या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या सगळ्यांनाच माहिती आहे, थोडस ट्रॅफिक मध्ये अडकलेलं आहे. त्यामुळे आपण एक 5 मिनिटाचा अवधी देऊया त्यांना. 1 षटकाच्या नंतर आपण टॉस कडे सुद्धा वळणार आहोत. जिशान शेख जे कॅप्टन आहेत उपस्थित आहेत. वेलकम पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपलं. सोहेल शेख माफी असावी या ठिकाणी आपण पाहतोय. या पण एक विशेष सन्मानाकडे वळतो आहोत, ज्यांनी खरं तर या रायगड जिल्ह्यामध्ये आणि त्याच वेळेला उरण तालुक्यामध्ये पहिली चांदीची ट्रॉफी ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणली. आणि अगदी त्याच वेळेला या वर्षीच्या हंगामामध्ये रायगड प्रीमियर लीग पुन्हा एकदा तुम्हाला या उरण नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. या पण आदरणीय महेशजी कडू साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. सरपंच चषक कर 2026 मध्ये आदरणीय अरविंदजी तांडेल साहेब यांच्या शुभ हस्ते हा एक विशेष सन्मान आपण विशेष अति व्यक्ती महत्वाचा करतो आहोत. स्वागत करूया सकल जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार आपण या व्यासपीठावरती करत असताना पाहायला मिळतो आहे. विशेष सन्मान माजी सरपंचांचा सन्मान माजी सरपंचांच्या शुभ हस्ते. या पण मॅच कडे वळूयात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला वेळ आहे तत्पूर्वी आपण आणखीन आणि पहा, ज्या स्पर्धेची आपण बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करतो ती स्पर्धा अर्थातच रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे सोनारीच्या क्रीडांगणामध्ये. 15 मार्च ते 26 मार्च या दिवशी ही स्पर्धा सुरू केली जाईल. रायगड प्रीमियर लीग आणि ते क्रीडांगण असेल सोनारीचं मैदान. क्या बात आहे. ज्या गोष्टीची आतुरतेने आपण वाट करत होतो ना, वाट पाहत होतो, ती स्पर्धा खरं तर रायगड प्रीमियर लीग मी नुकताच उल्लेख केला की सोनारीच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आणि मग प्रत्येक जण, सोहेलची नजर फिरली, मग बंटी असेल, जो जिथे सर्व जणांनी या गोष्टीकडे आवर्जून लक्ष वेधलं की होय सोनारीच्या मैदानावरती सुरू होती ती स्पर्धा. सामन्याला सुरुवात, पहिला बॉल, आडवा बाटणी घेण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय, अवांतर धाव, एक्स्ट्राची धाव येत असताना मला मिळते आहे संदेश गोंधळी आणि त्याच्या साथीला क्रिश मात्रे. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही मयूरला पाहत आहात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. टार्गेट या सामन्यामध्ये 38 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकांची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. एक भव्य दिव्य क्रिकेटचा 16 रायगड प्रीमियर लीग थोड्या दिवसामध्ये होऊ घातली आहे. परंतु आपण पाहतोय सरपंच चषक 2026. आडवा बाटणी केला, लिडिंग एज घेतली आहे, परफेक्ट मिडल झाला नाहीये, फाईन लेगला रन्स मिळतील या बॉल वरती. इथे शहानिशा निश्चित करावे लागणार, कारण जिथे मात्र आपण पाहिलं प्रेक्षक वर्गाचा इशारा तर आलाय जरूर, परंतु पंचांनी DRA ची मागणी केली. प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी, त्यांनी चौकार जरूर दर्शवलाय, परंतु पंचांनी सांगितलं की थांबा, परंतु आपण DRA चा कॉल इथे करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. पहिला बॉल आव्हान स्वरूपाचा आला होता आणि तदनंतर चेंडू जो मात्र आपण पाहिला जो बाउंड्री लाईन वरती गेलेला बॉल राहिला. इथे 2 क्षेत्र अक्षरशः जिथे बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळाले. धावून पूर्ण केलेल्या धावाच ग्राह्य धरल्या जातील. आज एक गोष्ट आवर्जून निर्णय इथे देत असताना मला मिळाले अंपायर की बाउंड्री लाईन वरती बॉल हा कॅमेरामध्ये जे काही कैद झालं तेच इथे दर्शवण्यात आलंय.
आणि धावा मिळाल्या त्या दोन. संघाची धावसंख्या 3 आहे. 2 कॅमेरानिशी ही स्पर्धा कव्हर करण्यात येते. जे काही चित्रफित आपल्यापर्यंत आली तोच निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत दिलेला आहे. दीपकजी बोराडे सर यांच्या माध्यमातून हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. हा फलकावरती 3 आहेत. पहिला षटक मयूरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती तो पाहायला मिळतोय. मयूर कुठले गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मयूर फडकेला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल यावेळेला लोअर फुल तो आडवा बाटणी केला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल. एकेरी धाव वेगाने कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळे साचे. एका धाव्याने संघाला पुढे घेऊन जायचं आहे. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. महत्वाची मॅच. खूप काय बाकी या सामन्यामध्ये. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले कोणाचे किती बुलंद आहेत ना ते आता इथे पाहावं लागणार आहे. फलकावरती 4 बनल्यात. चला आपण टॉस करूया. आरसीसी पेठ आणि अक्षय स्मृती मरुआई विंधणे या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल आणि आमचे या स्पर्धेचे आयोजक आदरणीय सन्माननीय अरविंददादा तांडेल यांचे लाडके सुपुत्र अंश तांडेल यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. 4 षटकांची मॅच असेल. विनर वर्सेस विनर. चला टॉस केला जाईल. पाहुण्या संघाने टॉस मागितला आणि हेड छापा पडला इथे. आरसीसी पेठ संघ टॉस जिंकला. निर्णय सांगा फक्त. फिल्डिंग करण्याचा निर्णय दोन्ही टीमला देऊया. खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूया आवाज जयेश भोसले सरांचा. 5 धावा फलकावरती बनल्या. 2 चेंडूचा खेळ संपला. यावेळेचा चेंडू थेट यस्टनचा वेध घेतोय. बँग ऑन टार्गेट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज क्रमांक पहिला क्रिश मात्रेबाद. है ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील ज्या रीतीने बाद झाला होता. बॅटर ज्या रीतीने हा बॉल सोडून दिला होता. ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती जिथे मयूर फडकेचा हा बॉल मधली जी एसटी वाकवली होती जास्तीचा शफल झाला. क्रिश मागून दार जिथे उघडं ठेवलं एसटी दाखवली आणि ती वाकवली. फलकावरती 5 बनल्यात. फलंदाज पहिला बाद झालाय. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडबतील लाख वादळे सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. सहजासहजी विजय मिळणार नाही. पहिल्या दिवसाचे विजेते आपल्याला मिळाले होते निलेश इलबंद जावळे. दुसऱ्या दिवसामध्ये आपण दुसऱ्या नाईट मध्ये आरपी क्लब जसकार टीमला पाहिलं विजेते संघ म्हणून ते पाहायला मिळाले. फलकावरती सध्या दगडीला 5 आहेत. नवीन बॅटर शुभम पाटील चिकू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. आता एक गोष्ट निश्चितच आहे की दोन्ही लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. 2 लेफ्टी बॅटर मैदानावरती राहतील. गोलंदाजांची डोकदुखी कमी होईल. खुलातला बॉल उजव्याशीच्या बाहेर. गॅप शोधला. डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्सिलेंट टायमिंग. ब्युटिफुल प्लेसमेंट. चौकार. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा कबर ड्राईव्ह त्याने इथे ठोकला. चौकार आला त्याच्या बॅटमधून. मयूर फडके आता चिंतेचं वातावरण त्याच्याही चेहऱ्यावरती पाहायला मिळतं. चौकार आला. धावा कमी आहेत आपल्याकडे. आमदनी 98 खर्च रुपया. चारण्याची मुर्गी चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला होऊ नये आणि त्याच्याकडे त्याचा कल जास्तीचा पाहायला मिळतोय. कारण धावा जास्तीच्या द्यायच्याच नाहीये. 38 चेस करायच्या 4 षटकामध्ये. पुढचा बॉल उजव्याशीच्या बाहेर होता. लटकट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल आला. एकंदरीत पाहायला मिळते 9 धावा फलकावरती आहेत. 9 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. एक फलंदाज बाद झालाय. अजूनही जिथे 29 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 19 बॉलचा खेळ शेष. 29 ची गरज. मॅच महत्वाची आहे. जीवदानी बावनडोंगरी संघाला तुम्ही पाहताय. या संघाकडे दर्जेदार खेळाडू जिथे मात्र एक खाणच बनवली या संघाने चांगले खेळाडू तयार करण्याची. सॉफ्ट हँडने हलक्या हाताने केला होता. जिथे रिस्पेक्ट दिली. हॅशटॅग रिस्पेक्ट. या बॉलला रिस्पेक्ट दिली त्याने. कोणताही मोठा प्रहार केला नाही. डॉट बॉल आला. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 बनल्यात.
येणारे 18 बॉल विजयासाठी अजूनही कोणतीची गरज. तांडेल माझी सरपंचांची सातराईच्या शकाल आणि तारविंद तांडेल आल्यात सामन्याला. आयोजक सूरज तांडेल लागलाय पाहुण्यांचं स्वागत करायला. आयोजक सूरज तांडेल लागलाय पाहुण्यांचं स्वागत करायला. सरपंच चषक ठेवलाय भारी आज या करळ गावाला. सरपंच चषक हायलाय भारी आज या करळ गावाला. आयोजक अरविंद तांडेलचा नाव लागलाय गाजायला. एक दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहताय. माननीय सौभाग्यवती अनिताताई अरविंद तांडेल थेट सरपंच, त्याच वेळेला माननीय श्री अरविंद तांडेल साहेब माजी सरपंच यांच्या कार्याचा गौरव करणारी एक दर्जेदार स्पर्धा तुम्ही आज पाहत आहात. अर्थात 5200 ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप करळ, करळ 11 विशाल स्पोर्ट्स करळ, आदरणीय सूरज गणेश तांडेल साहेब यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धेचा आज दर्जेदार सोहळा जो शेवटाकडे निघालेला पाहायला मिळतोय. याच साठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोडो बाबा, शेवटचा दिस गोडो बाबा. शेवटची रात्र जी मात्र या स्पर्धेची पाहायला मिळते आहे. मानाच्या, सन्मानाच्या, अभिमानाच्या, प्रतिष्ठेच्या स्पर्धेची शेवटची रात्र तुम्ही आज पाहताय. 3 दिवसाची स्पर्धा, 24 संघांना संधी, मालिकेभरासाठी बाईक, ₹1,00,000 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, भरघोस पारितोषिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. नांदगाव संघासाठी पारितोषिक आलंय. यावेळेस बॉल लाईटकट केला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथे मात्र एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. दहा धावा दाबलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. 10-1, 17 चेंडू आणि 28 ची आवश्यकता सामन्यामध्ये पाहायला मिळते. 17 चेंडू आणि 28 धावा, 17 चेंडू आणि 28 ची गरज. क्रिकेटचा खेळ आहे. पुढे असण्याचा गर्व, मागे असण्याची खंत कदापि बाळगायची नसते. अनेक वेळेला आपण पाहिलं की क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. कारण आपण अनेक वेळेला पाहिलं ना की क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक भाकीत ही केवळ स्वप्नरंजक राहिलेत, आनंद देतात, उत्साह वाढवतात. या पलीकडे जास्तीचे काही नाही. 17 बॉल 28. पुढचा बॉल. चिकू यावेळेला देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतो. तो बॅटच्या हँडलला लागला बॉल. सिंगल मिळेल. एकेरी धाव येत असताना मला मिळते. एकेरी दुहेरी धावेने संघ पुढे सरकलाय. धावा जास्तीचे आलेल्या नाही आहेत. राजकारणामध्ये एका एका मताला, परीक्षेमध्ये एका एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका एका धावेला महत्व फारसं आहे. धाव एक येत असताना मला मिळते. 11 बनला. एक फलंदाज बाद झालाय. कारण मला कर्नाटकचा तो इतिहास आठवतो. एक आमदार बनता राहिले आणि त्याचं कारण होतं त्यांचा ड्रायव्हर ज्याने वोटिंग केली नव्हती. ज्या ड्रायव्हरने दिवसभर धावपळ केली त्यानेच वोटिंग केली नाही म्हणून आमदार पद राहिलं होतं. कोलातला बॉल यावेळेला लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूवरती जरूर झेडप मारली आहे. चेंडू दिलेले मस्तकावरती दस्तक. रन्स मिळतील 6. हा षटकार. षटकार आला. एकच फाईट आणि आता वातावरण टाईट झालंय. षटकार येत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज संदेश पाटीलच्या बॅटमधून एक स्टायलिश संदेश गोंधळीच्या बॅटमधून हा मोठा प्रहार पाहायला मिळाला. 4 बॉल 10 वरती तो बॅटिंग करतोय. गोंधळीने गोंधळ घालायलाच घेतला. आता मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. 6 बाईक त्याच्या नावावरती सातत्याने चर्चेचा विषय राहिला. फिजिकल फिटनेस कडे नेहमीच भर देताना पाहायला मिळतो संदेश गोंधळी. तो बॅटिंग करतोय. 17 बनला. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल. उजव्या हशीच्या बाहेर गॅप शोधला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी. गॅप मोठा झाला नाही या धावांचा तोठा. रन्स आला 4. चौकार. तालुक्यात करळ गावात नाईट क्रिकेट सामने. या चषकाला आले बघा प्रमुख पाहुणे. संदेश गोंधळी आता मात्र तो चांगले स्ट्रोक खेळू लागलाय. गॅप शोधतोय. जणू काही गॅप शोधण्याचा ऍप्लिकेशनच डाउनलोड केलाय त्याने. चांगला चौकार आला त्याच्या बॅटमधून. रन्स मिळतात. वेगाने धावसंख्या पुढे सरकू लागली. 21 बनल्यात. संदेश गोंधळी 5 बॉल एकंदरीत त्याने फेस केलेले पाहायला मिळाल्यात. रन्स त्याच्या बॅटमधून वेगाने येऊ लागल्यात. अगदी शिताफीनं बॅटिंग केली. गॅप शोधतोय. चांगले स्ट्रोक खेळलेत.
डाऊन द ग्राउंड षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अप्रोच चांगला आहे, त्याचा आत्मविश्वास चांगला आहे. आत्मविश्वासाच्या जोरावरतीच यशाची उंच इमारत उभी करता येते आणि ती उभी करण्यासाठी या खेळाडूचा आत्मविश्वास तितकासा महत्वाचा. 21 मांडला, एक फलंदाज बाद. कोला टाकला होता, बॉटममॅनचा वापर चांगला केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे, सिंगल मिळेल. दुहेरीचा देखील प्रयत्न होईल. सेकंड रन कंप्लीट. गेट 1/1 ची जणू काय ऑफरच चालू होती मैदानावरती. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. धावा मिळाल्या त्या दोन संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचत असताना मला मिळते. अगदी धावांची चोरी झाली 1 वाजून 10 मिनिटांनी मैदानाच्या आतमध्ये. इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आला. सिंगल डबल येऊ लागल्यात, धावा येऊ लागल्यात. या षटक मनीष महागडे राहिलंय, खर्चिक साबित होत असताना तो इथे पाहायला मिळतोय. रन्स आलेले आहेत. पुढचा बॉल घेऊन मनीष पुनश्च सज्ज होत असताना संदेशच्या अगेन्स्ट सॉफ्ट हँडने हलक्या हाताने केला. ड्रायव्हिंग लेन वरती बॉल आहे, सिंगल घ्यायची. दुहेरीचा देखील प्रयत्न झालाय. काय रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. डायरेक्ट हिटली देखील लागलाय. 3 धावा वेगाने आल्यात. चित्याची चपळाई हरणाचा वेग धारण केलाय आणि वेगाने धावत असताना शुभम पाटीलला इथे पाहायला मिळालं. एकंदरीत 3 धावा या बॉल वरती आल्या. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा बनल्या त्या अर्थात 26 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलचा खेळ संपला. 26 ऑन दी बोर्ड. विजयासाठी आवश्यकता राहिली ती येणारे 12 बॉल आणि 12 चेंडू मध्ये केवळ 12 धावसंख्येची गरज. साठी 12 ची आवश्यकता राहिली आहे. काल याच संघाने नेरे संघाला 12 मध्ये 5 करू दिलेल्या नाही आहेत. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती रात्र आणि दिवस बदलायला वेळ लागत नाही. जर तो इतिहास इथे पुनरावृत्ती झाली तर काही ना काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकतं. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच परतफेड ही नेहमी होत असते, परंतु आज ती वेळ आली आहे का? 12 बॉल 12 ची गरज आहे. थोडी घाई करा. रन बॉल इक्वेशन राहिला. सुजल कुठले गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये अनेक विक्रम नेहमीच रचले जातात. त्यासाठी आत्मविश्वास चांगला असायला हवा. सुजल कुठल्याकडे तो आत्मविश्वास आहे का? तो मेहनत किती करणार हे पाहणं गरजेचं राहणार आहे. आर पाटील आभा ज्यांना आपण पाहिलं रोजगार हमीवरती कामकाज करणारे आर पाटील आभा जर का महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होऊ शकतात तर मेहनत केल्यानंतर तुम्ही हे साध्य का नाही करू शकत? एपीजे अब्दुल कलाम आपले बहिणीचे दागिने गहाण ठेवले होते. एपीजे अब्दुल कलामनी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि ते भारताचे मिसाईल मॅन आणि राष्ट्रपती बनू शकतात तर तुम्ही मेहनत केल्यानंतर काय या धावा रोखू शकत नाही. 12 बॉल 12 ची गरज राहिली आहे सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना सुजल कुठले पाहायला मिळेल. 12 चेंडू 12 ची गरज. इथे संदेश गोंधळे ऑन स्ट्राईक. संदेश गोंधळेला स्ट्राईक रेटवरती पाहायला मिळतोय. 12 चेंडू 12 ची गरज. पहिला बॉल आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव, परंतु इथून एक्स्ट्राची रन येत असताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राची धाव येत असताना पाहायला मिळते. बॉलने वळण घेतलं होतं. अतिरिक्त धाव आली. येणारे 12 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 11 ची गरज या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. तिथे क्रिस गेलचा विचार जर का केला तर एका टायमाच्या जेवणासाठी ज्याला चोरी करावी लागली पत्र्याच्या घरामध्ये राहिलेला आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर असा खेळाडू जर जगविख्यात जगप्रसिद्ध खेळाडू बनू शकतो तर मेहनत केल्यानंतर सारं काही शक्य आहे. मेहनत घाम गाळावत लागणाऱ्या परिश्रम तुम्हाला करावंच लागेल. याच दरम्यान सिल्वर ओकचे सर्व प्रतीक सुनील पाटील यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. प्रतीकजी सुनील पाटील यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंपायर रिव्ह्यू येथे घेण्यात आलाय. अंपायर रिव्ह्यू. चला व्हाईट बॉल आहे. अंपायरने व्हाईट बॉल सांगितलंय.
आणि याच दरम्यान सिल्वर ओकचे प्रोप्रायटर सन्माननीय प्रतीकजी सुनीलजी पाटील साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. सरपंच चषक करल 2026 पर्व क्रमांक 2 या स्पर्धेमध्ये भव्य या व्यासपीठावर त्यांचं आपण करतोय वॉर्म हार्टेड वेलकम. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. सामन्याचे समीकरण बदलू लागलेत. 12 चेंडू आणि 11ची गरज. सुजल कुठले गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. समीकरण अगदी बदलू लागलेत या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई देखील व्हायला हवी. पुढचा बॉल. यावेळेला देखील कटर पाहायला मिळतात. सातत्याने फिंगर रोल केली. चांगले चेंडू पाहायला मिळाल्यात. फलंदाजाला इथे जकडून ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय. सुजलचा हा बॉल पहा. हातभर वळण घेणारा पाहायला मिळाला होता. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होती. सुजल कुठलेच्या माध्यमातून डॉट बॉल आला. अर्थात 11 चेंडू आणि 11ची गरज. सामना शेवटच्या षटकापर्यंत जातोय की काय असंच पाहायला मिळत आहे. लिओनो मेसी सारख्या खेळाडूची मला आठवण होते. फुटबॉलच्या मॅचच्या दरम्यान चहा सर्व करणारा लिओनो मेसी जगविख्यात जगप्रसिद्ध असा फुटबॉलपटू बनू शकला. मेहनत केल्यानंतर सर्व काही शक्य आहे. मेहनत तीच तुम्हाला इथे करावी लागणार. हाफ ट्रॅकर होता आडवा. बाटने गॅप शोधला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट पॅरलल चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या 31. 9 चेंडू 23 वरती संदेश गोंधळी नॉट आउट बॅटिंग करतोय. 31 ला एक फलंदाज बाद झाला. विजयासाठी 10 बॉल आणि 7ची गरज. 10 चेंडू आणि 7 धावा. 10 चेंडू आणि 7ची गरज राहिली. सुजल फिंगर रोल जरूर करतोय. तो सातत्याने लेफ्ट हँडर बॅटर साठी लेग ब्रेक बॉल हाताळण्याचा प्रयत्न त्याने केलेत. खोलात बॉल या वेळेला गॅप शोधला. इथेही डीप ऍक्सा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. सिंगलला डबल मध्ये परंतु तिथे चेंडूने मारली बाजी. लगातारच्या 2 बॉल वरती आल्यात. 2 चौकार. दहा बॉल आणि 27 धावसंख्येवरती संदेश गोंधळी नॉट आउट बॅटिंग करतोय. जिथे 35 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 9 चेंडू आणि केवळ 3ची गरज. पुढचा बॉल. 3ची आवश्यकता आहे. वेगाने टाकला हा चेंडू. अगदी जास्तीचा वेग जनरेट केला होता. ऍक्शन रिप्ले पहा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु त्याच वेळेला जो वेग घेतला गोलंदाज सुजलने थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. 11 बॉल आणि विजय. जिथे 11 चेंडू आणि 27 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय संदेश गोंधळी. येणारे 8 बॉल आणि 3ची गरज राहिली आहे सामन्यामध्ये. आरसीसी पेडने आज प्रभावित केलंय. हलक्या हाताने खोलातला बॉल होता. सॉफ्ट हँडने केल्यात. चिकी सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने समीकरण बदलतील. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात त्या अर्थात 36. येणारे बॉल राहिले 7 मध्ये 2ची गरज. आरसीसी पेटने आज बॅटिंग केली नाही. टॉस जिंकल्यानंतर नेहमी बॅटिंग करण्यासाठी जाणला जाणारा संघ आज क्षेत्ररक्षणाकडे कल पाहायला मिळाला. परंतु नांदगाव संघ जिथे बॅटिंग करत असताना आपण पाहिलं यावेळेला उसळी घेणारा बॉलला अपीश होता. पनिश करण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न होईल आणि सेकंड रन देखील कंप्लीट. सामना जिंकला. 6 चेंडू राखत आणि 9 विकेट राखत ही मॅच इथे जिंकत असताना जीवदानी बामणडोंगरी या टीमने ओम 11 जिथे जीवदानी बामणडोंगरी या टीमने हा सामना इथे जिंकला. महत्वाची मॅच इथे संपत असताना पाहायला मिळते. जीवदानी बामणडोंगरी या टीमने मॅच इथे जिंकली.